जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मुदतवाढ द्या। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून द्या अशी मागणी केली जाते। राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात ही विनंती केलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केलेला आहे। उद्या तातडीची सुनावणी घेऊन कोर्ट मुदतवाढ देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सगळ्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेले होते, मात्र झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मुदतवाढ मागण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। या निवडणुकांना मुदतवाढ मिळण्याची मागणी करण्यात आलेली आहे। उद्या कोर्ट तातडीची सुनावणी घेऊ शकते का? नक्कीच उद्या रमेश वाघ जे मेन पेटिशनर आहे त्यांची उद्या सुनावणी आहे। ही कालच रात्री लिस्ट झाली आणि जेव्हा उद्या सुनावणी होणार आहे त्यात वेगळ्या जे दुसरे केसेस आहेत त्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही जी एक प्ली आहे जे राज्य निवडणूक आयोगाने आज सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे त्याच्यावरती आता सुनावणी होते का हे बघणं गरजेचं असेल, कारण की कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सगळ्या निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते। मात्र आता 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती या निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारी पर्यंत ही जी मुदतवाढ मागितली आहे त्यावरती आता कोर्ट काय म्हणतंय, सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय त्यावरती आता लक्ष आहे आणि उद्या यावरती सुनावणी होते का विस्तारपणाने किंवा जस्ट एक ऐकलं जात आहे हे पण सुद्धा बघणं गरजेचं असेल। नक्कीच उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झेडपी निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये तसा अर्ज दाखल केलेला आहे। निवडणुका घेण्यासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी या अर्जामधून करण्यात आली आहे। खरं तर सुप्रीम कोर्टाने या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश दिलेले होते। झेडपी आणि पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर पडतात की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात या संदर्भात मुदतवाढ